आंब्याचा सीझन सध्या सुरू आहे आणि बाजारपेठांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणावर विक्री देखील होतीये। रसाळ आणि मधुर आंबा खाण्यासाठी अनेक जण आसूसलेले असतात। त्यातही कोकणातल्या हापूस आंब्याला प्रचंड मागणी देखील असते। मात्र याच हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा आता लोकांच्या माथी मारला जातोय आणि म्हणूनच कर्नाटकी आणि हापूस आंब्यातला फरक नेमका कसा ओळखावा हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। हापूस आंबा घेताय सावधान। हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री। आंबे घेताय हा रिपोर्ट नक्की पहा। सध्या आंब्याचा सीझन सुरू झालाय, त्यामुळे अनेक जण आंबे विकत घेतायत। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रोज 1 लाखापेक्षा अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत। त्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 60 ते 70 हजार पेट्या येत आहेत, तर कर्नाटक तसंच दक्षिणेकडील 30 ते 40 हजार पेट्या आंबे दाखल होत आहेत। त्यामुळे हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबे लोकांच्या माथी मारले जात आहेत। हापूस आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असतात, मात्र जो हापूस म्हणून विकला जातो मार्केटमध्ये आंबा, तो जर कर्नाटकी आंबा म्हणून निघाला तर काय करणार? असाच एक रियालिटी चेक आपण पाहूयात की सध्या या ठिकाणी आहे तो हा कर्नाटकी आंबा आहे आणि हा आंबा जो मार्केटमध्ये हापूस आंबा म्हणून विकला जातो, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते। कर्नाटकचा आंबा सध्या 100 रुपये किलो दराने मिळतो, मात्र हापूस म्हणून तो पेटीत पॅक करून हापूसच्या भावाने विकला जातो। त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळतो आणि कर्नाटकच्या आंब्याची हापूसच्या नावाने विक्री केली जाते। म्हणूनच आंबे घेताना काय काळजी घ्यायला हवी आम्ही तुम्हाला सांगतोय। हापूस आंबा कापल्यावर केशरी असतो। हापूस आंबा पिकल्यावर त्यावर सुरकुत्या पडतात। हापूस आंब्याची साल पातळ असते, हापूसला सुगंध असतो। हापूस दिसायला पिवळा, काही वेळा हिरवट असतो। कर्नाटकी आंबा कापल्यावर पिवळसर दिसतो। कर्नाटकी आंबा पिकल्यावर कडवटपणा असतो। कर्नाटकी आंब्याची साल जाड, सुगंध फारसा नसतो। कर्नाटकी हापूसवर लालसर ठिपके असतात। वरतून हा आंब्यासारखाच त्याचा कलर दिसतो, फक्त एकच आहे, तो कापल्यानंतर आतमध्ये पिवळसर दिसतो आणि खायला गुठलीपासून जो आहे तो आंबट असतो। त्यामुळे गिरायकांनी आपल्या पारंपरिक जो विक्रेता आहे त्याच्याकडूनच आंबा खरेदी करावा, कारण जो विश्वासार्ह विक्रेता आहे किंवा चांगला जो स्टँडर्ड विक्रेता आहे तो कधीही कर्नाटक विकत नाही। फसवणूक म्हणजे कसं, इथं येऊन चौकशी करायला पाहिजे, तिथं जाऊन खूपच महाग, याच्यापेक्षा तिप्पट रेट आहेत बाहेर। तर तुम्ही मार्केटला येऊनच खरेदी करावं असा माझा सगळ्यांना सल्ला राहील, कारण हे गव्हर्नमेंटचं आहे, मार्केट आहे, भरपूर इथं चांगली फळं वगैरे दिसत आहेत आम्हाला, तर इथंच खरेदी करायला यावं, बाहेर न जाता। ग्राहकांची फसवणूक रोखायची असेल तर त्यांनी आपले जे ओळखीचे जे व्यक्ती आहेत, जे विक्रेते आहेत, जे व्यापारी आहेत, आंबा व्यापारी, त्यांच्याकडूनच ही आंबे खरेदी करावी आणि आपली फसवणूक रोखावी। व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।